वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नांदेड जिल्हा कामगार माथाडी संघटनेच्या वतीने कालपासून म्हणजे 14 ऑक्टोबर पासून विविध मागण्या घेऊन या कामगार कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने आमरण उपोषणाला बसलेले आहेत। मागण्या त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या आहेत, 1 ते 14 मागण्या। त्या मागण्या संदर्भाने कालपासून इथे आमचे जिल्हा प्रतिनिधी कामगार संघटनेचे सुकळीकर साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवल्याच्या नंतर कालपासून प्रशासनाने त्या आंदोलनाची कोणत्याही प्रकारे दखल घेतलेली नाही। विशेषतः जलसंपदा विभाग आणि त्या अंतर्गत येणारे सिंचन विभाग कोणते विभाग असतील ते 1 ते 14 या कामगार संघटनेची अशा मागण्या आहेत। त्या मागण्या संदर्भाने नांदेड जिल्हा अधिकारी राहुल कर्डिले यांना मी आताच थोड्या वेळापूर्वी म्हणजे सकाळी 11-12च्या सुमारास मी त्यांच्याशी चर्चा केली। त्यांची इलेक्शन संदर्भाने व्हीसी आहे, त्या व्हीसी झाल्याच्या नंतर त्यांनी मला वेळ देणार आहेत आणि ह्या संदर्भाने मी सविस्तर चर्चा करतो। पण आता मी इथे येऊन अजय दाभाडे नावाचे सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता आहेत। तो अधीक्षक अभियंता इतका माजोरडा हरामखोर कुत्र्याची औलाद आहे। तो सरळ सरळ म्हणतो की त्यांच्या मागण्या मान्य करत नाही, तो लोकसेवक नाही, नालायक आहे। तो आमच्या जनतेच्या कराच्या माध्यमातून त्याला पगारी जातात, तो शासनाचा लोकसेवक आहे इथल्या जनतेचा। त्यांनी अशा पद्धतीचे उत्तर देणे अगदी चुकीचे आहे। यानंतर या ठिकाणी आंदोलनामध्ये हे आमरण उपोषणाला बसलेले सर्व प्रतिनिधी यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय इथून ते उठणार नाहीत। या जलसंपदा विभाग असेल संबंधित या आमरण उपोषणाशी मागण्याशी संबंधित जे जे विभाग असतील ते विभाग तर ह्या आमरण उपोषणाला जबाबदार आहेतच। मुख्यतः अजय दाभाडे नावाचा हरामखोर अधीक्षक अभियंता जर इथे काही झालं तर तो जबाबदार असेल। जर आमच्या इथल्या उपोषणकर्त्याला काही झालं तर अजय दाभाडेच्या घरामध्ये घुसून वंचित बहुजन आघाडी काय आहे ते आम्ही त्या हरामखोराला दाखवून देऊ, एवढी आमची इच्छा आहे। आमच्या मागण्या त्वरित शासनाने दखल घेतल्या पाहिजे, नाही घेतल्या तर 2 दिवसामध्ये ह्या इलेक्शनच्या पूर्वी, दिवाळीच्या पूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा नांदेडच्या वतीने याच कलेक्टर ऑफिसच्या पुढे आम्ही खूप मोठं तीव्र आंदोलन करणार आहोत, अशी शासनाला आम्ही अतिरिक्त एक नव्याने सूचना देत आहोत।